तर आजचा दिवस माझ्यासाठी थोडा स्पेशलच आहे. नमस्कार मंडळींनो, तर माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. झालं असं की राम मला म्हणाले की 2 दिवसावर वटपौर्णिमा आली आहे आणि अजून तुला मी साडी नाही घेतली. मग ते मला घेऊन भिवंडीला आले होते साडी घेण्यासाठी. तर आम्ही इथं खूप साऱ्या साड्या बघितल्या आणि मग त्यांना एक साडी आवडली आणि त्यांच्या पसंतीची मी साडी घेतली. मग रामने इथे पेमेंट वगैरे केला आणि आम्ही निघालो पुन्हा घरी जाण्यासाठी. माझ्या चेहऱ्यावरची खुशी बघून तुम्हाला समजलंच असेल की मी किती जास्त खुश आहे ते. आणि मग जाता जाता मला मोबाईलचं शॉप दिसलं, तिथून मला घ्यायची होती चार्जरची पिन, कारण की माझा फोनच चार्जिंग होत नव्हता. मग तिथून आम्ही चार्जरची पिन वगैरे घेतली आणि आमची स्कूटी मागे लावली होती. तर आम्ही तेच बघत होतो की तिथे काय वाद चालू आहे ते. आणि मग घरी जाता जाता आम्ही विचार केला की आज बाहेरच जेवण करून जावं, कारण की खूप जास्त उशीर झालेला घरी जाण्यासाठी. मग आम्ही अंजूर फाट्यावरती आलो शर्वाना हॉटेलमध्ये आणि मग इथे आम्ही ऑर्डर वगैरे दिली. तोपर्यंत रामला घरून कॉल आला होता आणि ते कॉलवरती बोलत बसले होते. मग आमची ऑर्डर यायला थोडा वेळ होता. तर थोड्या वेळात आमची ऑर्डर वगैरे पण आली आणि मग पहिल्यांदा मी मागवला होता मसाले पापड. तर मसाले पापड वगैरे खाऊन झाल्याच्या नंतर लगेचच दुसरीसुद्धा ऑर्डर आली. तर आज जेवणामध्ये आम्ही मागवलं होतं पनीर टिक्का मसाला, रोटी आणि राईस, आणि त्याच्यासोबत आम्ही छाजसुद्धा मागवला होता. आणि मग मस्तपैकी आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. माझं तर भरपेट जेवण झालं आणि छाजसुद्धा पिला. मग आमचंसुद्धा जेवण झालं आणि त्यांनी पण छाज मागवला होता आणि मग पेमेंट वगैरे केलं आणि घरी जाण्यासाठी निघाला. तर असा होता दिवस. बाय बाय.